श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदाची देवशयनी आषाढी एकादशी 4 राशींचं भाग्य घेऊन येते. शुभयोगांचा महासंगम वेगाने बँक बॅलन्स झपाट्याने वाढवणार आणि पैसा नोकरी प्रेमात नशीब फळफळणार. विठ्ठल भक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस म्हणजे देवशयनी किंवा आषाढी एकादशी लवकरच येते. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी, महाएकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात. याच दिवसापासून चतुर्मासाची सुरुवात होते. पुढील 4 महिने भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि प्रबोधिनी एकादशीला जागृत होतात. वैदिक पंचांगानुसार या वर्षीची देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही या वर्षीची देवशयनी एकादशी खूप विशेष असेल. यंदा 4 राशींच्या लोकांना या दिवसाचा विशेष लाभ होईल. त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धीत भरघोस वाढ होणार आहे. तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना शुभ फळे मिळू शकतात. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते आणि वैवाहिक सुखात वाढ होऊ शकते. 25 जुलै 2026 रोजी येणारी देवशयनी आषाढी एकादशी मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. या दिवशी अमृत सिद्धी योग, शिववास योग, ब्रह्मयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य गुरुचा संयोग यासारख्या दुर्मिळ शुभ योगांचा महासंगम जुळून येत आहे. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून येतील. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. दीर्घकाळापासून रेंगाळलेले किंवा अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमच्या घरात भौतिक सुखसुविधांची वाढ होईल. वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदीचे प्रबळ योग आहेत. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक मिळेल. वरिष्ठांच्या सहकार्याने बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे आणि सौहार्दाचे वातावरण राहील. जीवनसाथीसोबतचे मतभेद दूर होऊन वैवाहिक सुखात वाढ होईल. कोणताही मोठा व्यावसायिक करार किंवा गुंतवणूक करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. धावपळ आणि मानसिक ताणामुळे डोकेदुखी किंवा निद्राशनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा यथाशक्ती जाप करा. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचे वाचन करा. या दिवशी गरजू लोकांना पिवळे फळ किंवा सात्विक अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. देवशयनी आषाढी एकादशी 2026च्या महासंगमामुळे मेषराशीच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठे सकारात्मक बदल घडून येतील आणि कर्जमुक्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सूर्यगुरूचा संयोग आणि पुष्य नक्षत्राचा प्रभाव तुमच्या आर्थिक अडचणी
दूर करण्यास मदत करेल। या शुभयोगामुळे तुमच्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत तयार होतील। भूतकाळात कोणाला दिलेले किंवा व्यवसायात अडकलेले पैसे अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे। जुन्या गुंतवणुकीतून किंवा शेअर्स म्युच्युअल फंडातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो। जर तुम्ही व्यापारी असाल तर नवीन डील किंवा भागीदारीतून मोठा आर्थिक फायदा होईल। आर्थिक आवक सुधारल्यामुळे तुम्ही जुने कर्ज किंवा बँक लोन अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्यात यशस्वी व्हाल। 7.5चा प्रभाव असल्याने या काळात अत्यंत गरज असल्याशिवाय नवीन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणे टाळा। कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार राहू नका, अन्यथा भविष्यात तुमचे पैसे अडकू शकतात। या एकादशीच्या मुहूर्तावर काही सोपे उपाय केल्यास माता लक्ष्मी आणि कुबेर देव प्रसन्न होतात। कर्जमुक्तीसाठी आषाढी एकादशीपासून दररोज किंवा दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्त्रोताचे पठण सुरू करा। एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा, यामुळे गरिबी दूर होते। आर्थिक स्थैर्यासाठी या दिवशी मंदिरात पिवळी मिठाई, हरभरा डाळ किंवा पिवळे वस्त्र दान करा। कनकधारा स्तोत्र, घरात पैशांची आवक वाढवण्यासाठी माता लक्ष्मीसमोर कनकधारा स्तोत्राचे वाचन करा। देवशयनी आषाढी एकादशी 2026चा महासंगम आणि या काळात होणारे ग्रहांचे बदल मेष राशीच्या लग्न आणि वैवाहिक जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे आणि संमिश्र फलदायी ठरणार आहेत। गुरु सूर्याचा संयोग आणि अमृत सिद्धी योग तुमच्या नातेसंबंधांना एक नवीन दिशा देतील। ज्या तरुण तरुणींचे लग्न बऱ्याच काळापासून जमत नव्हते त्यांच्यासाठी हा महासंगम वरदान ठरेल। गुरुग्रहाचा शुभ कृपेमुळे तुमच्या विवाहातील अडथळे दूर होऊन चांगल्या ठिकाणाहून स्थळे येतील। जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि प्रेमविवाह करू इच्छित असाल तर कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळण्याचे योग आहेत। आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत असल्याने पुढील 4 महिने हिंदू धर्मात विवाहासारखे मोठे शुभ कार्य वर्ज्य मानले जाते, ज्यामुळे विवाहाची बोलणी किंवा साखरपुडा या काळात नक्की करता येईल, पण प्रत्यक्ष लग्न चतुर्मासानंतरच करावे। जर तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये गेल्या काही काळापासून तणाव किंवा गैरसमज असतील तर विष्णू लक्ष्मीच्या कृपेने ते दूर होतील। नात्यात पुन्हा एकदा गोडवा येईल। तुमचा जोडीदार तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक निर्णयांमध्ये तुम्हाला खंबीर साथ देईल। त्यांच्या सल्ल्याने केलेल्या कामात तुम्हाला मोठा फायदा होईल। मेष राशीला 7.5 सुरू असल्याने किरकोळ कारणांवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या वाणीवर ताबा ठेवा आणि जोडीदारांच्या भावनांचा आदर करा। एकादशीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी, यामुळे नात्यातील प्रेम आयुष्यभर टिकून राहते। विवाह जमण्यात अडचणी येत असल्यास विवाह इच्छुकांनी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी आणि विष्णू भगवंतांना पिवळी फुले अर्पण करावीत। पुरुषांनी लवकर विवाहासाठी दुर्गा सप्तशतीमधील अर्गला स्तोत्र किंवा पत्नी मनोरमान देही मंत्राचा जाप करा आणि महिलांनी कात्यायनी देवीची पूजा करावी। दुसरी भाग्यवान रास आहे वृषभ राशी। ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यश आणि कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात। भगवान विष्णूच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि बचतीत वाढ होऊ शकते। 25 जुलै 2026 रोजी येणारी देवशयनी आषाढी एकादशी वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि वरदान ठरणार आहे। या दिवशी निर्माण होणाऱ्या दुर्मिळ शुभ योगांच्या महासंगमामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना नशिबाची भक्कम साथ लाभणार असून त्यांचे भाग्य उजळणार आहे।
या वर्षीच्या आषाढी एकादशीला अमृत सिद्धियोग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्र यांचा दुर्मिळ महासंयोग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा काळ वृषभ राशीसाठी प्रचंड सकारात्मक ऊर्जेचा आणि प्रगतीचा असणार आहे. या शुभयोगामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी आणि सकारात्मक सुधारणा होईल. बऱ्याच काळापासून रेंगाळलेले पैसे किंवा अडकलेले धन अचानक परत मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य ते फळ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयात वरिष्ठ आणि सहकार्यांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांसाठी नवीन योजना आखण्यासाठी किंवा नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील. मानसिक शांतीचा अनुभव येईल. या महासंगमाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा संपादन करण्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्तींनी पुढील काही गोष्टी आवर्जून कराव्यात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा. विष्णू पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा नक्कीच समावेश करा, कारण तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्वीकारत नाही. विष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. पूजा करताना ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा यथाशक्ती जाप करावा. देवशयनी आषाढी एकादशी 2026च्या शुभयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून कर्जाच्या विळख्यातून मोठी सुटका मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल असल्यामुळे धनलाभाचे अनेक नवीन मार्ग मोकळे होतील. या काळात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून कोणाकडे अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळू शकतात. भूतकाळात केलेल्या शेअर्स, सोने किंवा मालमत्तेतील गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा आर्थिक नफा मिळण्याचे संकेत आहेत. व्यावसायिक जातकांना नवीन करारामुळे मोठा आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरू झाल्यामुळे तुम्ही तुमचे जुने कर्ज किंवा बँक लोन फेडण्यात यशस्वी व्हाल. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमचे विनाकारण खर्च थांबतील आणि पैशांची बचत होईल. यामुळे कर्ज फेडणे अधिक सोपे जाईल. जर कर्जामुळे कोर्ट कचेरी किंवा काही वाद सुरू असतील तर या काळात निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. या एकादशीच्या महासंगमावर आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्तींनी काही सोपे उपाय करावेत. एकादशीच्या दिवशी त्या दिवसापासून रोज ऋणमोचक मंगलस्त्रोताचे पठण करावे. यामुळे कर्जातून लवकर सुटका होते. एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि विष्णूजींसोबत माता लक्ष्मीची पूजा करून तिला लाल फुले अर्पण करावीत. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. एकादशीला पिंपळाच्या मुळाशी पाणी अर्पण करून दिवा लावावा. तिसरी भाग्यवान राशी आहे कन्या राशी. ज्योतिषशास्त्रानुसार देवशयनी एकादशीचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला मित्र आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळू शकतो. 25 जुलै 2026 रोजी येणारी देवशयनी आषाढी एकादशी कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत भाग्यशाली आणि वरदान ठरणार आहे.
या दिवशी अमृत सिद्धियोग, शिववास योग, ब्रह्मयोग आणि इंद्रयोग यासारख्या दुर्मिळ आणि शुभ योगांचा महासंगम जुळून येत आहे. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या विशेष कृपेमुळे कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक आघाड्यांवर मोठे यश मिळणार आहे. दीर्घकाळापासून रेंगाळलेली आर्थिक चणचण दूर होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील किंवा अनपेक्षित मार्गाने धनलाभाचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना कार्यक्षेत्रात त्यांच्या विश्लेषणात्मक आणि अचूक कामाचे कौतुक होऊन नवीन जबाबदाऱ्या किंवा अधिकार मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि अनुभवाचा तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात तुमचा कल उपासनेकडे वाढेल, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. शनीच्या प्रभावामुळे कामाचा ताण, थकवा किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. भागीदारी किंवा कागदपत्रांच्या व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. सर्व गोष्टी नीट वाचूनच स्वाक्षरी करा. देवशयनी आषाढी एकादशी 2026च्या महासंगमामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी आर्थिक सुधारणा आणि कर्जमुक्तीचे अत्यंत प्रबळ योग निर्माण होत आहे. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने बदलणार असून आर्थिक नियोजन यशस्वी ठरणार आहे. भूतकाळात कोणाला दिलेले किंवा व्यवसायात अडकलेले पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळतील. तुमच्या नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त कमाईचे नवीन मार्ग किंवा अर्धवेळ कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा जमिनीत आधी केलेल्या गुंतवणुकीतून अचानक मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमच्या बँक खात्यात किंवा व्यवसायात अचानक धनप्रभाव वाढल्यामुळे जुने कर्ज किंवा बँक लोन फेडण्यात तुम्हाला मोठे यश येईल. कर्जाच्या बोजामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या जातकांना या शुभ योगांमुळे मोठा दिलासा आणि मानसिक शांतता लाभेल. कोर्ट कचेरी किंवा वडिलोपार्जित संपत्तीच्या वादात अडकलेले पैसे तुमच्या बाजूने लागल्याने आर्थिक ताण पूर्णपणे संपेल. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि 11 प्रदक्षिणा घाला. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला 5 पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि पूजेनंतर त्या तुमच्या तिजोरीत ठेवा. या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला पिवळे धान्य आणि यथाशक्ती गुप्तदान करा. आणि चौथी भाग्यवान राशी आहे तूळ राशी. देवशयनी एकादशीच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्ती अनेक यश मिळवू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळू शकते, ज्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी होऊ शकते. 25 जुलै 2026 रोजी येणारी देवशयनी आषाढी एकादशी तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. या दिवशी अमृत सिद्धियोग, शिववास योग, ब्रह्मयोग आणि इंद्रयोग यासारख्या दुर्मिळ आणि शुभ योगांचा महासंगम जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या महासंगमामुळे तूळ राशीच्या व्यक्तींवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आहे. तुमच्या करिअर आणि बिझनेसच्या क्षेत्रात तुम्हाला उत्कृष्ट आणि नवीन संधी प्राप्त होतील. तुम्ही दीर्घकाळापासून करत असलेल्या कष्टांचे उत्तम फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू बळकट होईल. भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल आणि जुनी आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. 25 जुलै
2026 रोजी येणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभयोगांच्या प्रभावामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि कर्जविषयक बाबतीत मोठा दिलासा आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील। या शुभ काळामध्ये तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील। तुम्ही केलेल्या कामाचे आणि मेहनतीचे पूर्ण आर्थिक फळ तुम्हाला मिळेल। जून ते ऑक्टोबर 2026 या हा काळ तुमच्यासाठी पैसे बचतीसाठी अत्यंत उत्तम राहील। विनाकारण होणारे खर्च आटोक्यात येतील। जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा तुम्ही कोणाला उधार दिले असतील तर ते पैसे या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे। राहूच्या प्रभावामुळे आर्थिक क्षेत्रात काही अंशी जोखीम घेण्याची इच्छा होईल, परंतु कोणताही मोठा जुगार किंवा लॉटरी शेअर मार्केटमध्ये विचार न करता मोठी गुंतवणूक करणे टाळावे। जर तुम्ही जुन्या कर्जामुळे किंवा लोनमुळे त्रस्त असाल तर या एकादशीनंतर कर्ज फेडण्यासाठी आवश्यक असणारा पैसा तुमच्याकडे उपलब्ध होऊ लागेल। जर तुम्हाला बिझनेस किंवा घरगुती कामासाठी नवीन कर्ज हवे असेल तर मंजुरी मिळण्यात येणारे अडथळे दूर होईल। उत्पन्नाची बाजू भक्कम झाल्यामुळे डोक्यावर असलेल्या कर्जाचा भार हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता लाभेल। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकरासमोर किंवा विष्णूंसमोर ओम ऋणमुक्तेश्वराय नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा यथाशक्ती जाप करावा। आर्थिक समृद्धीसाठी या दिवशी माता लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचे पठण करावे। पिवळ्या वस्तूंचे दान, गरजू व्यक्तीला पिवळे धान्य, केळी किंवा पिवळे वस्त्र दान केल्याने कुंडलीतील बृहस्पती मजबूत होतो, ज्यामुळे पैशांची आवक वाढते। 25 जुलै 2026 रोजी येणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीच्या अमृत सिद्धी आणि ब्रह्मयोगांच्या महासंगमामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात अत्यंत उत्कृष्ट आणि प्रगतिकारक निकाल पाहायला मिळतील। जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय उत्तम आहे। तुम्हाला नवीन बाजारपेठा किंवा ग्राहक मिळतील। जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरेल। भागीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि नवीन करारामुळे नफा वाढेल। जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या एकादशीच्या शुभ काळापासून तुम्ही योजना आखू शकता। विशेषतः कपडे, कॉस्मेटिक, हॉटेल, अन्नधान्य आणि सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल। बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल। या काळात तुम्हाला काही मोठे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा ऑर्डर्स मिळू शकतात, ज्यांचा दीर्घकाळ फायदा होईल। जर तुमच्या व्यवसायांशी संबंधित काही न्यायालयीन वाद किंवा सरकारी कामात अडथळे येत असतील तर ते या काळात शुभयोगांच्या प्रभावामुळे दूर होतील। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।